जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे 9वा दिवस. 9वा दिवस म्हणजे लगातार एवढे दिवस लगातार केव्हाच ब्लॉग नव्हतं बनले. पहिल्यांदा फर्स्ट टाईम असा का लगातार ब्लॉग बनवता. काय माहीत कोणची कृपा. मग नंतर लगेच घेतला डबा. अशीच कृपा राहू दे बोललो ना, फटाफट डबा भरला. कारण की इतके दिवस ब्लॉग बनत होतो, पण केव्हाच लगातार एवढं ब्लॉग लगातार बनला नाही. तर याच्यानंतर 10व्या दिवसाचा पण ब्लॉग येईल. तर आज होता ना, निघलो निघलो कामासाठी. तर बघता पाऊस पडायला लागला. पाऊस पडला ना, मूड खराब होतं कामावर. येताना किती बी भरू दे घरा, पण जाताना नाही पडला पाहिजे जॉबवर. भाऊच होता कासगावचा, एक नंबर एकविरा आईचं टॅटू करलेल्या भावासने, एकच नंबर. आपला मानेरे गावचा अक्षय भाई, कसं काम. नंतर ही ओलोलाईनची मामा गँग, कसं काम वगैरे एकदम फुल मस्तीमध्ये येईल ती. नंतर लगे आपण पोचलो ना. हे रेनकोटचा इतका ताप होतो ना, डोक्याला अनावश्यक नाही वाटत. येताना इकडं पाऊसच नाही अंबरनाथमध्ये. उल्हासनगरमध्ये काय पाप केलं आणि काय माहीत, पाऊस पडत होता. आम्ही नंतर लगे पोचलो तर लगे तिथं बघता दिन्याबाई बसलेला. दिन्याबाईला विचारलं काय झालं, बोलतो बायकोशी भांडणं झाली आणि बोलतो. नंतर लगे झालं बसलो आपण, रेपरून घातला ना, झालो रेडी. रेडी झाला बघता आता सगळी पोरं गेली, ती मीच राहिलो. तर मग फटाफट गेलो. नंतर लगे वाजला 8 ना, जेवायला गेलो ना. लगे आपल्याला घेतला ब्लॉगमध्ये. बघता तर आतमध्ये येऊन ही रास पोरं, नुसतीच पोरं सगळी भारी पोरं होती. ऋतिकला बघून भाजीले टेन्शन. ऋतिक बोलतो बाई बा तू किती दिवस भाजी खायची बोलतं. नंतर ऋतिक बाहेर निघला जासाठी. मग नंतर लगे पोरानं परत एकदा ब्लॉगमध्ये घेतला. सगळे आपलीच पोरं आत बोललो सबस्क्राईब तरी वाढतील. नंतर ऋतिक भाई आमचा मॅनेजर बोल निघला. मी नेलेला जवलानं भाकरी काल्या गपनं निघलो. लगे वाजला 11 जायचं होतं घरामध्ये. झालो रेडीनं निघलो. पोरं होती बाहेर सगळी उभी. मग ही बसलेली होतं, चल बोलतो फटाफट जायचे. झालो रेडीनं निघलो. बाहेर येऊन बघता आता गाडी एकदम सेफली पार्किंगला होती. काही बरा वाटला. घरा येऊन कबुतरं सोडली. पोरींपेक्षा कबुतरं तरी बरी, धोका नाही देणार कवाच. त्याच्यानंतर जेवलो मी. मम्मीने चिकन बनवलेला. तर चला, व्हिडिओ आवडले असेल तर इंस्टाला फॉलो करा, यूट्यूब सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.